नमस्कार. आज आता आम्ही चाललो आहोत आमच्या नवीन दुर्ग भ्रमणला आणि आज आपण जातो आहे विश्रामगड. हे बघा सैनिक सगळ्या प्रॅक्टिस करतायत. इथे आपण देवळाली कॅम्प मार्गे जात आहोत. बघा कसा हिरवागार सुंदर असा परिसर आहे. मंदिर आणि आपण इथून या मार्गे विश्रामगडाकडे कूच करतोय. छान निसर्गरम्य रस्ता आहे बघा. मस्त वातावरण एकदम. आणि त्याच्या खालून दारणा नदी जाते. हे दारणा नदीचं पात्र. या भागात जरा चांगला पाऊस झाला असल्यामुळे पात्र चांगलं भरलेलं आहे. रस्त्याची बिकट अवस्था आहे. बघा किती सुंदर दिसतंय. शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी ओ शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी ओ शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी. अमुठ बर घेतले मावळे सोबती नाही पाहिला साथी पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाही चालू दिल्या कुटीनीती मुघलांच्या प्रवेशद्वारावर पोचलो. चढाई करायच्या आधी थोडी पेटपूजा करू. जय शिवराय मित्रांनो. आता आपण पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड याच्या पायथ्याशी आलो आहोत. आणि हा बघा समोर तुम्हाला दिसतोय हा पूर्ण आहे पट्टा किल्ला, ज्याला नंतर नाव पडलं विश्रामगड. तर याचा इतिहास तुम्हाला आता मी सांगतो. मित्रांनो इथे आपल्याला नोंदणी करायला लागते आणि एंट्री फी आहे. मला वाटतं इथे प्रति व्यक्ती 30 रुपये अशी एंट्री फी आहे. नाशिक. मित्रांनो या किल्ल्याची माहिती थोडक्यात अशी आहे की या किल्ल्याचं बांधकाम साधारण बहामनी सल्तनतच्या काळात म्हणजे साधारण 1350 ते 1500च्या दरम्यान झालं. त्यानंतर त्याचा ताबा हा स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेवांच्या जमातीकडे होता. नंतरच्या काळात बहामनी सल्तनतची विभागणी झाली आणि त्यानंतर साधारण 1625 ते 1630च्या दरम्यान हा अहमदनगरच्या निजामशाहीकडे हा किल्ला सुपूर्त झाला आणि मग त्यानंतर तो मोगलांकडे गेला. तर 1671 साली मोरोपंत पिंगळे हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातले होते त्यांनी हा किल्ला जिंकला आणि आपल्या स्वराज्यात सामील केला. पण पुन्हा त्याच्यावरती मोगलांनी तो त्यांच्याकडे मिळवला. पण आपले मोरोपंत पिंगळे हे थोडी शांत बसतायत. मग त्यांनी तो पुन्हा 4 वर्षानंतर आपल्या ताब्यात घेतला. याचा उपयोग आणि याचा फायदा आपल्याला 1679च्या दरम्यान झाला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे जालन्याची लढाई जिंकून तिथली लूट करून परतत होते. त्यावेळेला त्यांच्याकडे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये लूट होती. ती लूट घेऊन येताना त्यांना बरं नव्हतं आणि त्या दरम्यान ही बातमी रणमस्तान खान, मुघल सरदार जो होता रणमस्तान खान याला लागली आणि त्यांनी तिन्ही बाजूनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती हल्ला चढवला. आणि
आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातील हंबीरजी नाईक यांनी शिताफीने महाराजांना या गडावरती आणलं आणि या गडावरती त्यांना विश्राम करण्यासाठी त्यावेळेला वेळ मिळाला. त्या दरम्यानच या पट्टा किल्ल्याचं नाव विश्रामगड असं नंतर करण्यात आलं. जवळपास 33 दिवस म्हणजे महिनाभर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती मुक्काम ठोकला आणि त्यानंतर मग त्यांनी रायगडाकडे कूच केलं. आपण इथे बघतोय, इथे समोरच प्रवेशद्वारातनं थोडं आत आल्यावरती इथे त्या काळातली तोफ दिसते आपल्याला आणि हत्ती. दगडी अशी उत्तम तोफ आहे आणि इथून शत्रूवरती नजर ठेवली जायची आणि तोफेतनं वार करून शत्रूवरती विजय मिळवला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा पट्टा किल्ला, या किल्ल्यात या परिसरात आपण काय काय बघणार आहोत तर तोफ आत्ताच आपण बघितली आणि शिवकालीन बंधारा आणि पूर्ण किल्ल्याची तटबंदी. हा किल्ल्याचा नकाशा आहे. वरती आपण जेव्हा जाऊ तेव्हा इथे काय काय आपण बघणार आहोत ते इथे साधारण त्या पद्धतीने दिलेलं. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर महाराज रायगडावर गेले आणि त्यानंतर त्यांनी या पट्टा किल्ल्याचं नाव विश्रामगड असे केले. मराठ्यांनंतर हा किल्ला पेशव्यांकडे गेला आणि पेशव्यांकडून नंतर हा इंग्रजांकडे गेला. असा साधारण या गडाचा इतिहास आहे. या गडावरती काही बुरुज, काही तटबंदी आहेत, जुने अवशेष आहेत. वन विभागाने बऱ्यापैकी इथे चांगलं काम केलेलं आहे. डागडुजी करून या किल्ल्याचं जतन व्हावं एवढी काळजी घेतलेली आहे. बघा, प्रवेशद्वार सुद्धा तुम्हाला छान असं बनवलेलं दिसतंय. डागडुजी केल्यामुळे जरा चांगलं दिसतंय. तर वन विभागाला धन्यवाद. आणि आपल्याकडनं जी नोंदणी शुल्क घेतलं जातं ते ह्याच कामासाठी वापरलं जातं. मला वाटतं जसं प्रत्येक किल्ल्याला देवडी असते पहारेकरांना आराम करण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी, पहारा देण्यासाठी, तशी जागा असावी. आणि इथे एक मंदिर आहे, कोरीव लेणी असं लिहिलं आहे. बहुतेक जैन लेणी असावीत कारण त्याची बांधणी त्या प्रकारचीच आहे. वरती पण एक गुफा दिसते, तिथपर्यंत जाता येणार नाही. पण लेण्यांच्या उजव्या बाजूला आल्यावरती इथे एक शेड बनवलेला आहे. पाऊस असेल, खूप ऊन असेल किंवा बरेच जास्ती लोक असतील आणि त्यांना बसून आराम करायचा, जेवण करायचं तर ही जागा इथे वापरू शकतात. ते दिसतं तुम्हाला, वरतून पूर्ण पाणी झिरपत झिरपत येत आहे. आणि आताच पाऊस झाला असावा मध्ये, त्यामुळे सगळी माती वाहून आलेली दिसते.
महाराष्ट्रात अनेक गड किल्ले, पुरातन मंदिरं, धर्मस्थळ आणि वास्तू आहेत. वन विभाग, पुरातत्व खाते हे तर या सर्व वास्तूंची आणि गडकिल्ल्यांची काळजी घेतातच, पण त्याबरोबरच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं, येणाऱ्या पर्यटकाचं, सर्व भारतीय नागरिकांचं हे परम कर्तव्य आहे की जेव्हा आपण अशा गडकिल्ल्यांना, पुरातन वास्तूंना भेट देतो तेव्हा तिथे आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा कचरा होता कामा नये. आपण स्वच्छता ही पाळली पाहिजे आणि स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र याच्यासाठी आपला हातभार लावला पाहिजे. हे असे रॅपर्स वगैरे, बॉटल्स वगैरे इकडे तिकडे टाकतात, ही प्रत्येकाने आपली हे सामाजिक भान पाळलं पाहिजे आणि शिस्त पाळली पाहिजे. आपण आणलेलं साहित्य, सोबत आणलेला कचरा परत न्यायला पाहिजे. या बाजूनी तुम्हाला दिसतंय कातळात कोरलेल्या जुन्या पायऱ्या आहेत आणि त्याच्या बाजूने आता वन विभागाने हे नवीन पायऱ्या बांधून घेतल्या आहेत आणि रेलिंग पण केलेले आहे. त्यामुळे पर्यटकांची दुर्ग भ्रमंती करणाऱ्या सर्व प्रेमींची काळजी आणि सेफ्टी याच्यामध्ये बघितली आहे त्यांनी. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. इथे एक भुयारी मार्ग दिसतोय ज्यात आता पाणी आहे, पण तो भरपूर आत दिसतोय. ते वरती मंदिर आहे, तटबंदी बघा. हे दगड असे जाळीने बांधून ठेवलेत. तो वरती जातो आणि एक इकडे आपण या बाजूने जाऊया म्हणजे तिकडचा परिसर दिसेल. अच्छा, इथे एक पक्ष्यांसाठी एक छोटं कुंड तयार करण्यात आलेलं आहे. वन विभागाचे खरंच कौतुक. त्यांनी सर्वांचा विचार केलेला आहे. त्यांनी स्पॉट केलेला आहे जिथून तुम्ही टिहाळणी करू शकता. त्या ठिकाणी पण समोरच्या बुरुजावरती पण एक आहे बघा, इथे पण आहे. त्यामुळे याचं सौंदर्य शाबूत ठेवत त्यांनी सोयी पण चांगल्या प्रकारे केलेल्या आहे. हे समोर तुम्हाला दिसते सह्याद्री रांग. आपण इथे आलो. हा आहे त्र्यंबक दरवाजा. याला म्हणतात त्र्यंबक दरवाजा कारण हा त्र्यंबकच्या बाजूने आहे. बऱ्याच किल्ल्यांना तुम्ही जर बघितलं असेल तर त्र्यंबकेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्याच्या दिशेला जे कुठले प्रवेशद्वार असतील त्यांना त्र्यंबक दरवाजा असं नाव दिलेलं आहे. म्हणजे पूर्वी दिशा कळण्यासाठी या पद्धतीचे नावं बहुतेक देत असतात. इथून सुद्धा एक वाट होती जी पुढे खाली बंद केलेली आहे. आपण थोडं पुढे जाऊन बघूया. हा आता बहुतेक खूप रिस्की असेल त्यामुळे बंद केली असेल वाट. बघा पूर्ण ही दरी दिसते तुम्हाला. थोडं खाली जाऊन बघता येईल. तसा हा किल्ला चढायला सोपा आहे. अशा प्रकारचा हा किल्ला सुंदर निसर्गरम्य वातावरणात आहे.
आलो की इथे आपल्याला एक मंदिर दिसतं. आणि इथे पाण्याचं टाकं आहे, बऱ्यापैकी स्वच्छ दिसतंय पाणी. आणि इथे आतमध्ये सुद्धा एक पाण्याची टाकी आहे. बापरे, बरीच मोठी आहे. आणि आतमधली ती टाकी बाहेरच्या टाकीपेक्षा जास्त मोठी दिसते. तुम्हाला दिसतंय का बघा. वा वा वा, काय सोय केलेली त्यावेळी खरंच. बघा, पूर्ण खडकात आहे ही. आणि खराब होणे, याच्यामध्ये कचरा घाण पडू नये म्हणून अशी जाळी बांधून ठेवलेली आहे. वन विभागाने खरंच छान काम केले. पण हे आलं मंदिर. आणि पट्टाई अष्टभुजा देवी मंदिर. हे आहे पट्टाई अष्टभुजा मंदिर. या मंदिराच्या डाव्या बाजूला सुद्धा एक रस्ता वरती जातो आणि उजव्या बाजूनी पण जातो. आपण आधी डाव्या बाजूनी जाऊया. इथे तुम्हाला दिसत असतील बघा, हे अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या, पायवाटे अशी. इथून वरती जाता येतं. आपण इथूनही जाऊ शकतो आणि इथल्या रस्त्याने पण जाऊ शकतो. ही वन विभागाने तयार केलेली वाट आहे. पायऱ्या आहेत वरती आणि आतमध्येचा रस्ता. तर आपण जी मावळ्यांनी आधी तयार केलेली वाट होती त्या वाटेने जाऊ. कारण थोडं तर थ्रिलिंग आहे, अनुभव पाहिजे ना. वा, छान असं वारं आहे. श्रीपाद सावकाश, श्रीपाद सावकाशी म्हटलं. इथं निसरड आहे, थोडं सावकाशी आहे. इथं निसरड आहे. आपण त्या तटबंदीकडे जाऊ. मंदिराच्या वर एका बाजूला बुरुज, तर दुसऱ्या बाजूने वर चढल्यावरती रावळांचा अंबरखाना आपल्याला बघायला मिळतो. आणि आपण इथे आता पठारावरती आलोय. इथे तुम्हाला दिसतोय राऊळ अंबरखाना. आपण आता त्या दिशेने जातोय. आणि आता आपण या अंबरखान्याकडे पोहोचलो आहोत. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.
आणि इथे मागे शिवकालीन सगळ्या प्रतिमा आहेत. शिवाजी महाराजांच्या सर्व ज्या जीवनकाळातील प्रसंग आहेत ते इथे आग्र्याहून सुटका मिठाच्या पेटारातने त्यांनी पलायन केलं होतं. शाहिस्तेखानाची बोटं कापली होती. सुरतेवरचा छापा, महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती, रायरेश्वर इथे स्वराज्याची शपथ, तो प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. तोरणागडावर विजय जो पहिली स्वारी ती इथे आहे तोरणागड. मोरारबाजी देशपांडे यांनी जो पुरंदर किल्ल्याचं संरक्षण केलं होतं तो प्रसंग इथे दाखवला आहे. घोडखिंडीचा लढा बाजीप्रभू देशपांडे, जबरदस्त, ही लढाई कायम स्मरणात राहील. आणि इथे शिवराज्याभिषेक. मित्रांनो, कालच छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेकाचा दिवस होता, निर्जला स्मार्त एकादशीच्या दिवशी. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की महाराजांच्या आठवणीसाठी आपण त्यांच्या स्मरणातला, त्यांच्या आठवणीतल्या एका किल्ल्यावरती भेट द्यावी. रायगडावरती जायला तितका वेळ नव्हता, म्हणून आपण काय ठरवलं की जवळच जो पट्टा किल्ला आहे म्हणजे विश्रामगड, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिनाभर विश्राम केला होता, त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विश्रामगडावरती आज आपण आलो आहोत. आणि किती सुंदर वास्तू आहे बघा. म्हणजे वनविभागाने याची थोडीफार डागडुजी केलेली आहे आणि जतन करून ठेवलेलं आहे, पण किती सुरेख घुमट आहे बघा, खूप छान. आणि खूप गारवा थंडावा आहे इथे. प्रत्येकाने शक्य असेल त्यांनी नक्की या किल्ल्याला भेट द्यावं. नवीन पिढीसह, लहान मुलांसह यावं. इथे लहान मुलं आलेले आहेत, परिवार आलेले आहेत. असा सोपा किल्ला आहे हा चढाई करण्यासाठी. आणि बऱ्यापैकी स्वच्छता पण पाळलेली इथे. आता आपण किल्ल्याच्या डाव्या बाजूला चाललो आहे. डाव्या बाजूला जे पठार आहे त्या पठारावर चाललो आहे. असं ऐकलं आहे की या किल्ल्यावरती, बरं का श्रीपाद, या किल्ल्यावरती अनेक प्रकारचे विषारी साप, बऱ्याच प्रजातींचे साप इथे आढळतात. त्यामुळे आपण गवतातनं जाण्यापेक्षा लवकरात लवकर मुख्य रस्त्याने आलं पाहिजे, कारण आपण त्यांच्या प्रदेशात आहोत, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, बरं का. इथे आहे कोकणकडा कडेलोट असा पॉइंट आहे. हे इथे काही किल्ल्याचे अवशेष दिसतात. हे आपल्याला अजून तो भाग बघायचा आहे बरं का श्रीपाद. तो बघ, तो वरती अजून आपण डाव्या बाजूला आलोय, जो छोटा भाग आहे. भरपूर आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाचं होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाचं होणार. आता आपण या डाव्या साईडच्या टोकाला आलोय. इथनं खाली उतरताना
आपल्याला या बाजूला इकडे धरण दिसतंय आणि मित्रांनो हे धरण शिवकालीन बंधारा आहे. म्हणजे हे पूर्वी नसावं. जेव्हा मराठ्यांच्या कडे हा किल्ला आला त्यानंतर हे धरण किंवा बंधारा इथे बांधला असावा असा या किल्ल्याचा इतिहास जो काही कळला आपल्याला. डोंगर रांगेतनं असं पाणी येतं, दगडातनं झिरपत झिरपत असं इथे येतं. बघा किती नितळ स्वच्छ पाणी आहे. असा सुंदर हा बंधारा आहे. आणि या बंधाऱ्याच्या इथे तुम्ही जर बघितलं तर एक खिडकी अशी केलेली आहे, म्हणजे अशी जागा केली यांनी. या पातळीपर्यंत जेव्हा पाणी भरतं तेव्हा इथून पाणी या बंधाऱ्याच्या पलीकडे जातं आणि या पलीकडे जाऊन इथे अजून पुढे पण त्यांनी बंधारा बांधलेला आहे. हे बघा, वाह क्या बात आहे. बघ रे, अशा पद्धतीने जातं आणि झिरपत झिरपत खालच्या टाकीमध्ये जातं, तिथून परत खालच्या टाकीत जातं आणि ते त्या पद्धतीने छान बांधलेली आहे. खूप सुंदर, म्हणजे छान डोकं लावलं होतं मावळ्यांनी. शिवकालीन बंधारा. शिवाय स्वच्छ पाणी आहे कारण इथे प्रदूषण नाही, लोक जास्त येत नाहीत, कचरा नाही, त्यामुळे स्वच्छता आणि या जागेचं पावित्र्य राखलं गेलंय. गडप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी अवश्य या किल्ल्याला भेट द्या. इथे या, इथला निसर्ग अनुभवा. याच्या आसपास अनेक अजून किल्ले आहेत, अनेक अजून गड आहेत, ते सुद्धा आपण एक एक करणार आहोत. एका बाजूला औंढा किल्ला आहे, एका बाजूला बितनगड आहे. बितनगड म्हणजे जिथून औंढा किल्ला, रतनगड आणि आसपासचे गड किल्ले यांच्यावरती निगराणी ठेवण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी वॉच टॉवर म्हणून त्याचा उपयोग व्हायचा. आणि इथून बघा काय सुंदर दिसतोय तो बंधारा. आणि तिथून परत पाणी, त्याला एक चॅनल केलं आहे बघा, त्या चॅनलमधनं परत ते बंधारा भरला की त्या चॅनलमधनं पाणी परत खाली जातं आणि खाली पण अजून तुम्हाला बंधारा दिसला असेल. आणि असं करत करत झिरपत ते गावामध्ये, शेतामध्ये पाणी जातं. जुन्या काळातले आपल्याला काही इथे अवशेष दिसत आहे. दगड कसं फोडला जायचा, दगडाला असं छन्नीने डीप कट द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये लाकडाचे तुकडे घालून ठेवायचे आणि मग पाणी घातलं की लाकूड फुगायचं आणि दगड फोडला जायचा. आता आपण या एका किल्ल्याच्या एका बुरुजाकडे आलो. आणि पवनचक्क्या ऊर्जा निर्माण करतायत आणि या गडावरची श्रीमंती आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करते. हे बघा, इथून शत्रूवरती नजर ठेवली जात असेल, बहुतेक तोफ वगैरे ठेवली जात असेल किंवा इथून दगडांचा मारा वगैरे करण्यासाठी इथे सैन्य लपून बसत असेल. आहे खाली बघा, थोडी मोठी दरी आहे. या अंबरखान्याच्या बाजूने एक रस्ता जातो आणि आता आपण इथून किल्ल्याची जी उजवी बाजू आहे, म्हणजे जे सर्वोच्च शिखर आहे, ते आपण बघणार आहोत. ही वाट आता आपल्याला शिवकालीन हत्ती हौदाच्या मार्गाने घेऊन जाते. इथे आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय आणि ही मोठी आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर कशी सोय केलेली आहे बघा. इथे अशा पद्धतीने ही जागा जी आहे असं चॅनल केलेलं असतं. हा भरला की इथून पाणी या बाजूला येतं आणि इथून परत त्याला मार्ग केलेला आहे
आणि या मार्गातनं असं टप्प्याटप्प्यानं हे पाणी पठारावरनं खाली जातं आणि जसं तुम्हाला दाखवलं त्या बाजूला छोटे छोटे त्यांनी टाक्या बांधलेल्या आहेत. अशा ठिकाणी ते पाणी साचतं आणि पाण्याचा काही पाणी डोंगरात झिरपतं आणि दगडातनं खडकातनं खाली गावापर्यंत जातं. आणि बहुधा ते समोर जे दिसतंय पाण्याचं छोटं धरण किंवा तलाव जे आहे ते अशाच पद्धतीने हे पाणी तिथपर्यंत पोहोचलं असावं. आणि असं आपण हळूहळू सर्वोच्च शिखराकडे चाललो आहोत. हे बघा, ही जी वाट आहे ही अशी आपल्याला त्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जाते. आणि बाजूचा हा अद्भुत नजारा, नीरव शांतता, एकदम सुंदर अशी पानं फुलं दिसतात इथे. पानांचे सुद्धा इतके वेगवेगळे प्रकार आहेत आणि सौंदर्य बघा, हे बघा कळ्या आहेत या पानांचे वेगवेगळे रंग. मगाशी आम्ही खाली जो बंधारा तलाव जो काय आम्हाला दिसला ते इतकं नितळ पाणी होतं, आम्हाला खूप उत्सुकता झाली. आम्ही टेम्प्ट झालो होतो पाण्यात उतरून आंघोळ करूया, मस्त स्विमिंग करूया. पण मला तिथे एकदम पटकन छोटासा पाणसाप दिसला आणि मग पाण्यातला साप बघितल्यावरती आमच्यातली इच्छा मरून गेली. पाण्यामध्ये उतरण्याची हिंमत नाही झाली. छोटंसं पिल्लू होतं, पण पिल्लू होतं म्हणजे कुठेतरी त्याचे आई वडील असतीलच म्हणून आम्ही जास्त रिस्क नाही घेतली. आणि तो समोर जो दिसतोय बघा, दिसतोय का समोर, हा जो समोर दिसतोय हा आहे औंढा किल्ला. आपल्या पुढच्या कधीतरी दुर्ग भ्रमंतीमध्ये औंढा किल्ल्याला आपण जाणार आहोत. औंढा किल्ला थोडा अवघड आहे चढायला, पण इथून तो आम्हाला आत्ता बोलवतोय. नक्की येणार. आत्ता सर्वोच्च शिखर विश्रामगड. आता आपण इथून पुढे आल्यावरती इथे एक आपल्याला छोटं पाण्याचं टाकं दिसतंय. पाणी संपलेलं इथलं आणि शेवाळं पण आलेलं आहे. अरे बापरे, इथे बरेच लाईनमध्ये. हे बघ, इथे सुद्धा पुढे आहे, त्याच्याही पुढे आहे. आणि मला वाटतं ही वरपासून अशी सोय, पाणी झिरपत झिरपत खालच्या ह्याच्यात जातं. हे पण कोरडं ठाक आहे, पुढचंही कोरडं ठाक आहे. ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे. तिकडनं औंढा किल्ला आपल्याला खुणावतोय आणि खूप छान ते पवनचक्क्या त्याच्या बाजूला अशा दिसतात. त्यात एक आपल्याला टाकं दिसलं, थोडं शेवाळं होतं त्यात. आणि इथे पुढे आल्यावरती अजून 2 मोठी टाके दिसतात आपल्याला इथे. अरे बापरे, भरपूर मोठं इथे लाईनच आहे इथे. हे बघ, आणि खूप सुरेख अशी रचना आहे. ते वरचं भरलं की त्याच्यातनं खालच्या ह्याच्यात पाणी, खालचं भरलं की त्याच्यातनं त्याच्या खालच्या ह्याच्यात पाणी. आणि अशा पद्धतीने ह्या पाण्याचं प्रत्येक ठिकाणी साठवणूक करत पाणी खालपर्यंत पोहोचवलेलं आहे. अप्रतिम. खूपच म्हणजे अप्रतिम सौंदर्य आहे या गडावरचं. किती स्वच्छ पाणी बघा, एकदम नितळ पाणी आहे.
पाणी आहे. इकडे सुद्धा खाली एक पठार दिसते. भरपूर मोठा किल्ला आहे हा असा. त्या टोकापर्यंत पण जाता येतं बरं का. तो किल्ला तिथपर्यंत आहे. उंडा किल्ला 4000 फूट आहे आणि विश्रामगड 4255 फूट उंच आहे. या सर्वोच्च शिखरावरती 4255 फूट वरती विश्रामगडाच्या पूर्ण शेवटच्या टोकाला आपण पोहोचलेलो आहोत. आणि काय किती आनंद होत असेल तुम्हाला शब्दात सांगणं कठीण आहे. पण मला असं जे समाधान मिळालंय, जो आनंद मिळालाय तो अद्वितीय आहे. मी आशा करतो की मी बनवलेला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. हा तसा सोपा किल्ला आहे, जसं मी सांगितलं. हा लहान मुलं, स्त्रिया देखील चढू शकतात जर त्यांना काही तब्येतीची, आरोग्याची काही तक्रार नसेल, काही लिमिटेशन्स नसतील तर. सोपा आहे. थोडं थांबत थांबत हा किल्ला आपण बघू शकतो. आपण पहिले डाव्या बाजूचा पठार बघितला, पुढे आपण बंधारे बघितले, गणपती बघितले, महाराजांचा बंधारा बघितला, वरती सर्वोच्च शिखरावर आलो, पाण्याची वेगवेगळ्या टाक्या बघितल्या आणि हा पूर्ण कोकण कडा आहे. हा कोकण कडाचा पूर्ण भाग बघितला आणि आजूबाजूचा नजारा सगळे